आपल्या भारतामध्ये ओबीसीची लिस्ट तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे, केंद्राला का राज्यांना? काय म्हणतो मी, सध्या आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने हा मुद्दा खूप जास्त गाजतोय. ओके, सगळे मराठा बांधव आपल्याला आता या ठिकाणी मुंबईमध्ये एकत्र येताना दिसत आहेत. हा मुद्दा चर्चेमध्ये आहे, तर तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं असणार आहे प्रीसाठी, मेनसाठी. मग काय लक्षात घ्यायचं, ओबीसीचा उल्लेख केला तर अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये लिस्ट तयार करायचे, तर लिस्ट तयार करण्याची ऑथॉरिटी कोणाकडे असली पाहिजे, केंद्राकडे का राज्यांकडे? थोडंसं विचित्र झालं होतं भारतात. 102 क्रमांकाची घटनादुरुस्ती झाली होती. कितव्या क्रमांकाची? 102 क्रमांकाची घटनादुरुस्ती झाली होती आणि केंद्रानं ओबीसीची लिस्ट तयार करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला होता. आणि त्यावरती खूप जास्त गदारोळ झाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. आणि त्या विरोधामध्ये पहिला राज्य होता विरोध करणारा महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राने विरोध केला तो कोणत्या खटल्यामध्ये? 2015-16चा असणारा, लक्षात ठेवायचं कोणता, तो आहे स्नेहा सिंगल केस. आणि या स्नेहा सिंगल केसलाच म्हटलं जातं मराठा आरक्षण केस. त्याच्यानंतर 105 क्रमांकाच्या घटनादुरुस्तीनं ओबीसीची लिस्ट करण्याचा अधिकार कोणाकडे देण्यात आला? राज्यांकडे परत रिटर्न आलेला आहे.